हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? दिवाळी संपलेली आहे आणि बऱ्याच वस्तू आपल्या अशा वेस्टेज जात असतात. त्यामध्ये पणत्या देखील येतात. खास करून मातीच्या पणत्या त्या स्वस्तही मिळतात, आपण आणतो. पण दिवाळीनंतर त्यांचा आपण काही रियूज वगैरे होत नाही, ते पडूनच राहतात आणि पडून पडून एकतर फुटतात किंवा मग पडतातच. तर या ठिकाणी म्हटलं, एका ठिकाणी ना मी उंट बघितला होता, तर म्हटलं आपण ट्राय करूया. तर पणतीच्या याच्याने आपल्याला करता येईल म्हटलं. तर पेपरचा यूज केलेला आहे आणि बाकी इतर वस्तू पण आहेत. त्यामध्ये क्ले वगैरे कलर आहे ॲक्रेलिकचा, तर ते पण मी यूज करणार आहे. आणि या ठिकाणी काय झालं होतं की माझी जी ग्लू गन आहे ना, त्यातलं ग्लू पण संपलं होतं. तर मला त्या उंटाचे पाय चिकटवायला खूप वेळ लागला आणि बेस पण तयार करून घेतला आहे मी. एक पृष्ठ होतं जुनं, त्यावर मी उंटाची मान तयार करून घेतली आणि त्यानंतर मग त्याला क्लेचा वरून कोटिंग केलं. तर ते इतकं हेवी झालं होतं की पणती छोटी पडत होती आणि ते उंटाची मान जरा हेवी झाल्यामुळे पणती वर येत होती. तर त्याला कसं तरी चिपकवलं मी आणि त्यानंतर बघूया म्हटलं फायनल कसं दिसतं ते. तर खूप मेहनत लागली उंट बनवायला. तर म्हटलं बघूया आता फायनल रिझल्ट आपला कसा येतो आहे. मला जमलं आहे की नाही तुम्ही नक्की सांगा. मला तर वाटलं की बऱ्यापैकी जमलेलं आहे. पण तुम्ही बघा फायनल लूक उंटाचा आणि कसा झाला आहे तो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि क्राफ्टिंगची व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात का ते पण मला कमेंट्समध्ये सांगत जा. तर बघूया आता फायनल त्याला कलर वगैरे देऊन आणि त्यानंतर नागडोळे आणि छोटीशी दोरी करणार आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.